करता येईल काय? नक्कीच 2 झेल सोडल्याचा हा दबाव केक स्माइल संघावरती आपण पाहतोय. जीत मात्र या ठिकाणी कानमंत्र देताना विकी याला, कारण शेवटचं षटक आहे. विकी याने पहिल्या मॅच मध्ये शेवटचं षटक चांगलं हाताळलं होतं. कमी स्कोअरची मॅच होती, त्या ठिकाणी पहिलाच सामना केक स्माइलच्या खिशामध्ये घालून दिला होता तो विकी याने. तोच विकी आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानामध्ये पाहतोय आपण सूरज, नॉन स्ट्राईकला आहे तो उमेश. नक्कीच जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला मात्र उमेश घरे त्याला ठेवलं जाईल असं काही प्लॅनिंग केलं आहे का? आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवा आहेत 10, 5-10, 5 दुने 10, म्हणजे प्रत्येक चेंडूकडे 2 धावा या ठिकाणी काढायच्या आहेत. आणि ही मॅच जर टाय होते तर केक स्माइल साठी ही बॅकफुटला जाण्याची गोष्ट असेल. मात्र बिग बॉस साठी ते चांगली गोष्ट असणार आहे. मॅच टाय किंवा विन हे बिग बॉस साठी मात्र चांगलं आहे. आकाश वैती यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपये. विकी याला 100 घेतले जातील का? उजव्या एसीच्या बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी नरेश किने आम्हाला अवांतर धाव म्हणून घोषित करता येते. अवांतर धावाने धावसंख्या मात्र वाढताना पाहतोय. किती झाली हे महत्वाचं नाही, किती पाहिजेत. 5 चेंडू आणि 9 धावा. कैलासवासी मनोज प्रभाकर घरत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी बॅट उपलब्ध झालेले. बेस्ट बॅट्समन साठी बॅट आलेले नामदेवजी घरत यांच्या माध्यमातून बॅट उपलब्ध झाले. मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आता मात्र उजव्या सीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. या ठिकाणी चुकी केली जाते सूरज कडून, कारण हा चेंडू कदाचित वाईट असता. वाईटला थोडीशी दिशा दिली गेली. चेंडू हवेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अचूक कामगिरी केली. सूरज याची खेळी संपुष्टात येताना पाहतोय. सूरज बॅक टू द डगआउट. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चेंडू शिल्लक आहे 4, धावा हव्यात 9. आनंदाची गोष्ट अशी आहे की उमेश घरत अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. ही केक स्माइल साठी आनंदाची गोष्ट असणार. विके आता मात्र हवाई सफर केली जाते. क्षेत्ररक्षक खाली आहे काय? नाही. चेंडू आरपार येतोय. केपीएल षटकार. बॅट्समन आपण पाहतो. बॅट्समनचं नाव जरा पटकन सांगायचं. या ठिकाणी आपण लाईव्ह पाहतो. स्कोअर मात्र अपडेट केला जातो. शुभम आहे का? शुभम येतोय स्ट्राइक वरती. आल्या लगावला षटकार. आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली शुभम याने. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3, धावाही हवेत 3. निर्धाव चेंडू काय हाताळलं जाते. षटक बघा कम बॅक केलं जाते विकी कडून, कारण पहिली झालेली चूक होती. आरामात चेंडू दिला गेला. शुभम याने फटकावला, षटकाराच्या दिशेने गेला. त्यानंतर मात्र कमबॅक करताना आपण विकीला पाहतो. आता मात्र चेंडू शिल्लक 2, धावा हव्यात त्या 3. आदरणीय सन्माननीय संजयजी घरत यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 22,222 दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आता मात्र रंगत वाढताना आपण सामन्यामध्ये पाहतो. चेंडू शिल्लक आहेत 1, धावा हव्यात 3. 1 चेंडू 3 धावा. टाय झाली तर बिग बॉस साठी फायद्याची गोष्ट आहे. टाय झाली तर केक स्माइल साठी ही गोष्ट चांगली नाहीये. म्हणजे केक स्माइलला या शेवटच्या चेंडूवरती जास्तीत जास्त एकच धाव द्यायची आहे. 1 चेंडू
3 धावा. काय मॅच पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वा 6चे 6 चेंडू. उमेश घरातला मात्र नॉन स्ट्राईकलाच ठेवण्यामध्ये यश, एक यश मात्र प्राप्त झालं. आता हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. काय होईल या बॉल वरती. विकेट येईल, चौकार येईल, 1 रन्स काढले जातील, 2 रन्स काढले जातील की 3 रन्स धावून पूर्ण केले जातील की षटकार जाईल. काय होईल. महत्वाचा चेंडू आहे. विकी आपण गोलंदाजी मार्क होते पाहतोय. जयकार मात्र या ठिकाणी फिल्डिंग लावताना खूप महत्वाचा चेंडू असणार आहे. हा चेंडू इन की आउट, इन कोण आउट कोण हे लगेच ठरवेल. विकी टू शुभम या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे आणि या ठिकाणी केक स्माइल संघ विजयी होतोय. काय कमबॅक केलं जाते. रोहितला मात्र आनंद झाला असेल. मी मॅच घालवली होती, विकीने मात्र ती आणून दिली. कोणीही घालवा, मॅच आणणं महत्वाचं आहे. केक स्माइलच्या ओनर वरती एक वेगळी स्माइल आपण पाहतोय. केकच्या माध्यमातून नक्कीच हे सेलिब्रेशन केलं जाईल. मात्र लक्ष असेल ते जिजाऊ टायगर्सच्या मॅच वरती. चला मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. काय शेवटचं षटक हाताळलं गेलं आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय विकी. सन्माननीय संजोगजी गरत, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विकी याला मॅन ऑफ द मॅच ने सन्मानित करायचं आहे.